त्याच्यावर ओपन केला. आपला काय प्रोजेक्ट आहे, कोणता आहे, विला एजन्सी. CMD. नंतर जी आपली पहिली कमांड आहे ती आहे env /script/activate. ठीक आहे. नंतर कोड स्पेस डॉट cd विला एजन्सी py manage डॉट py रन सर्व. झाला माझा प्रोजेक्ट स्टार्ट. ठीक आहे, माझा प्रोजेक्ट स्टार्ट. आता मला काय करायची, आपली जी फाईल येतात, ठीक आहे, SPC मध्ये तुम्हाला सेंड केलं त्या. ठीक आहे, आपली कोणती विला एजन्सी. ठीक आहे, विला एजन्सी टेम्पलेट एक्स्ट्रॅक्ट नाही केलेलं वाटतं का. त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट ऑन एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, झालं माझा एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, टेम्पलेट ओपन केलं. ठीक आहे, त्यात मला पेजेस येतात. ठीक आहे, कॉन्टॅक्ट आहे, इंडेक्स आहे, प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टी डिटेल्स येतात. ठीक आहे, काय त्याचे काय येतात, फाईल्स होतात. ठीक आहे, ज्यात जे क्वेरी गोष्ट आहे पण ते पूर्ण. ठीक आहे, मी आलो. जस्ट आधी काय करतो, एक नाही बनवून घेतो, फॉर्म पेज ती बनवून घेतो. ठीक आहे, इम्पोर्ट करतो फ्रॉम काय आपला कोणता ॲप आहे, युजर ॲप इम्पोर्ट व्ह्यूजला काय केलं, इम्पोर्ट केलं. ठीक आहे, एक पाथ बनवत होता, पाथ डबल कोड मध्ये कॉमा व्ह्यूज.com नावाचा. ठीक आहे, एक पाथ बनवला. आता त्याचं काय बनायचं, मला फंक्शन बनायचं आहे. ठीक आहे, आता व्ह्यूज कोणतं यूज करणार मी, युजर ॲपचं, ॲडमिन ॲपचं व्ह्यूज यूज करणार का नाही. ठीक आहे, आलो. ते कोणतं माझं युजर ॲपचे व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, एक फंक्शन बनवला. ठीक आहे, होम नावाचा, त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, रिटर्न केला, रिटर्न रेंडर. ठीक आहे, डबल कोड मध्ये सर्कल ब्रॅकेट मध्ये रिक्वेस्ट डबल कोड मध्ये होम डॉट HTML केला. ठीक आहे, आता HTML काय म्हणतो मी, एक टेम्पलेट मध्ये फाईल बनवायची, टेम्पलेट मध्ये फाईल. पण आता टेम्पलेट मध्ये माझ्या राहतील दोन फोल्डर राहतील, एक राहणे ऍडमिनचा, दुसरा राहणे युजरचा. ठीक आहे, आपण टेम्पलेटचे सेटिंग्स नाही केले वाटतं. ठीक आहे, काल सेटिंग क्लिअर केली नाही, फक्त जस्ट फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे, आता एक काम करतो, जी सेटिंग आहे सेटिंग ओपन करतो. ठीक आहे, सेटिंग पुढे शिका आपली. ठीक आहे, सेटिंग.py मध्ये आलो. ठीक आहे, इन्स्टॉल ॲप मध्ये आपले कोणते ॲप येतात, युजर ॲप आहे. ठीक आहे, दुसरा कोणता ॲप आहे आपला, ॲडमिन ॲप. ते दोन ॲप काय केले मी, रजिस्टर केले, दोन ॲप इन्स्टॉल केले, दोन्ही रजिस्टर करून घेतले. ठीक आहे, आलो टेम्पलेटमध्ये TRS मध्ये एक टेम्पलेट फोल्डर बनवतो. ठीक आहे, आलो विला एजन्सी, इथं काय केलं, न्यू फोल्डर क्रिएट केला, टेम्पलेट फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे, खाली आलो. आता मला गरज आहे स्टॅटिकची. ठीक आहे, स्टॅटिक क्रिएट करतो आता. ठीक आहे, स्टॅटिक फाइल्स DIRS डायरेक्टरी. ठीक आहे, आता सेम जसं आपण कशाचा बनवला होता, टेम्पलेटचा बनवला, सेम तसं कशाचा बनवायचा होता, स्टॅटिकचा. ठीक आहे, स्टॅटिक एक फोल्डर क्रिएट केले मी.
ठीक आहे. माझं सेटिंगचं काम क्लिअर झालं. ठीक आहे. आता मी काय केलेले जस्ट आलो सिम्पल एक टेम्पलेट फोल्डर आणि त्यात एक फाईल बनवलेली. आता मला टेम्पलेटच्या आतमध्ये अजून एक फोल्डर बनवायचा आहे. टेम्पलेट फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर बनवायचा आहे. ठीक आहे. मला टेम्पलेटमध्ये आलं, टेम्पलेट न्यू फोल्डर क्रिएट केला. एक राहणार आपला युजरचा. ठीक आहे. आणि दुसरा राहील आपला ॲडमिन, न्यू फोल्डर ॲडमिन. असे किती झाले माझे? 2 फोल्डर क्रिएट झाले. ठीक आहे. आता होम डॉट एचटीएमएल आहे. आता होम डॉट एचटीएमएल मला कशात बनवायचं आहे? युजर मध्ये युजर न्यू फाईल होम डॉट एचटीएमएल. ठीक आहे. H1 मध्ये तो वेलकम. आता ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझा एक एरर आला, टेम्पलेट लोड कर. ठीक आहे. तो होम डॉट एचटीएमएल डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आता होम डॉट एचटीएमएल माझं कसं येते युजर मध्ये, ट्राय करू. युजर स्लॅश युजर युजर आपल्या युजरच्या आतमध्ये कोणतं हे होम डॉट एचटीएमएल जर ओपन जर केलं तर आपलं सेम तीच पाहते युजर टेम्पलेटच्या आतमध्ये युजर आणि युजरच्या आतमध्ये होम डॉट एचटीएमएल. ठीक आहे. मी अजून एक फाईल बनवतो. ठीक आहे. युजरच्या आतमध्ये बनवतो नावबार डॉट एचटीएमएल. ठीक आहे. आणि दुसरी एक फाईल बनवतो फुटर नावाची, फुटर डॉट एचटीएमएल. ठीक आहे. अशा 2 फाईल बनवल्या. ठीक आहे. H1 मध्ये येतो फुटर. ठीक आहे. नावबार मध्ये पण देतो H1 मध्ये नावबार H1. ठीक आहे. नावबार रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता माझं नावबार द्यालेलं नाही. ठीक आहे. मी काय करतो, होम पेज वर त्या दोघांना काय करतो, इन्क्लूड करतो. ठीक आहे. इन्क्लूड कोणाला करायची? युजर स्लॅश आपलं होम डॉट एच आपलं पाहिजे नाव फुटर आहे, फुटर डॉट एच टी एम एल. ठीक आहे. आलं माझं फुटर जे असेल ते. ठीक आहे. ते इन्क्लूड झालं. तसं आम्हाला कोणाला इन्क्लूड करायचं? नावबारला. ठीक आहे. नावबारला इन्क्लूड करतो. नावबारला इन्क्लूड केलं. ठीक आहे. आलं माझं नावबार पण आलं, फुटर पण आलं. ठीक आहे. तिचे जे फाईल्स येतात त्या काय केल्या इकडं इन्क्लूड केल्या. इथपर्यंत क्लिअर. आता माझा कोड कुठे आहे? या फाईलमध्ये. ठीक आहे. जे आपलं विला एजन्सी ते ओपन केलं. कोणतं जे आपलं एक्सट्रॅक्ट केलेलं आहे. ठीक आहे. त्याला ओपन केलं. ठीक आहे. इंडेक्स ओपन केला. इंडेक्स ओपन केलं माझं पेज ओपन होतं. ठीक आहे. मला पाहिजे त्याचा सोर्स कोड. काय पाहिजे त्याला? सोर्स कोड पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. ओपन विथ, आता ओपन विथ सबलाईन ऑलरेडी आहे माझ्याकडे. सबलाईन वर पण करू शकता आणि व्हीएस कोड पण वर करू शकता. दोन्ही पण तुम्ही करू शकता. तुम्ही व्हीएस कोड सॉरी सबलाईन काय यूज केला का माझं ते हे नाही होणार व्हीएस कोड मध्ये, ही फाईल ओपन होणार नाही. ठीक आहे. आता आलो. ठीक आहे. आता आपल्याला एक ठीक आहे हेडर एरिया स्टार्ट. ठीक आहे. आपल्याला एक पार्ट सापडायचा आहे. हेडर हेडर हेडर. ठीक आहे. त्या खाली नाही येणार.
हेडर, ठीक आहे, हेडर एरिया एंड. हा कोणाचा पार्ट पूर्ण, हा सेक्शन कोणाचा आहे, आपला टोटल नाव बारचा आहे. ठीक आहे, लाईन नंबर किती 95 पर्यंत. ठीक आहे, तो कोणाचा पार्ट पूर्ण नाव बारचा आहे. ठीक आहे, मग मी त्याला आलो नाव बार मध्ये पेस्ट केलं. ठीक आहे, आता हा पूर्ण कशाचा आहे, होम पेजचा. ठीक आहे, फीचर व्हिडिओ सेक्शन, व्हिडिओ कंट्रोल. ठीक आहे, वर आपल्याला फुटर सापडत नाही तर आपल्याला काय करणार, ड्रॉपडाऊन करत राहणार. ठीक आहे, हा पार्ट कोणाचा आहे, हा फुटरचा पार्ट आहे टोटल. आलो फुटर मध्ये, फुटर मध्ये पेस्ट केला. ठीक आहे, जो मधला सेक्शन आहे. ठीक आहे, माझ्या कॉपी केला. ठीक आहे, पर्यंत कॉपी केला. तो कोणाचा आहे, आपला तो पार्ट कोणाचा आहे, होम पेजचा आहे. होम पेज मध्ये आणून पेस्ट केला. ठीक आहे, आता ब्राउझर आलो, ब्राउझर आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, माझं काय झालं, आलं. ठीक, पण ते सीएसएस अप्लाय नाही झाले. सीएसएस ते अप्लाय झाले त्याची नाही झाले, मला त्याची सीएसएस ते आणून टाकायचं. ठीक आहे, आता मी आलो त्या फोल्डर मध्ये, त्या स्पेसी मध्ये. ठीक आहे, पायथॉन प्रोजेक्ट. ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे, विरा एजन्सी. ठीक आहे, टेम्पलेट. ठीक आहे, ते ओपन केलं. त्याचे असेट्स आणि वेंट असे दोन येतात. ठीक आहे, वेंडर असे दोन फोल्डर आहेत, ते कॉपी केले. ठीक आहे, ते काय केलं मी कॉपी केले. परत आपलं पुढे डिजांगो डेस्कटॉपवर आहे. ठीक आहे, विला एजन्सीचा प्रोजेक्ट आहे आपला. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये विला एजन्सी आतमध्ये एक स्टॅटिक आहे, स्टॅटिक फोल्डर. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आलो, तिथे एक नवीन फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे, युजर नावाचा. ठीक आहे, युजर ओपन केला. त्याच्या आतमध्ये काय केले, हे जे दोन फोल्डर आणले होते ना कॉपी करून, ते मी इथे पेस्ट केले. काय केले, पेस्ट केले. ठीक आहे, माझं काम झालं. ठीक आहे, मी आलो स्टॅटिक मध्ये जर ओपन केलं, माझी काय तर एक युजर नावाचा एक फोल्डर सापडला. युजर मध्ये असेट्स आणि वेंडर असे दोन्ही सापडले. ठीक आहे, आता मी आलो ते नाव बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, आता मला सापडायचं तर. ठीक आहे, लिंक वेंडर बुस्टअप सीएसएस. ठीक आहे, तिथं असेट्स येतात. ठीक आहे, मग त्याला कंट्रोल डी केलं पूर्ण. ठीक आहे, त्याच्या आत मी काय टाकणार, युजर, युजर स्लॅश असेट्स. अजून चेक करायचे अजून कोणते आपले वेंडर आहे. ठीक आहे, वेंडर कंट्रोल डी केले, एकच आहे. ठीक आहे, वेंडर मध्ये आलो, तिथं काय टाकलं आपलं युजर स्लॅश वेंडर. ठीक आहे, हा काम झालं माझं कोणाचा, नाव बारचा. ठीक आहे, सेम तसं मला कोणत्या पेजवर करायचं अजून चेक करतो काय चेंजेस आहेत त्याच्यात करायसाठी नाही तर. ठीक आहे, आता सेम तसा पार्ट मला कुठं करायची, होम पेजवर. तिथं पण माझे असेट्स येतं. ठीक आहे, कंट्रोल डी केले, असेट्स आले. ठीक आहे, त्याच्या पुढे काय टाकायचं मला, युजर स्लॅश स्लॅश युजर स्लॅश असेट्स. ठीक आहे, मी इथं पण स्लॅश टाकतो आधी. परत नंतर मला परत एरर येण्याचे चान्सेस कमी राहतील. ठीक आहे, अजून इथं पण येतं युजर. ठीक आहे, स्लॅश दिला, माझा डबल झाला, इथं सिंगल केला. ठीक आहे, आलं ब्राउझरला रिफ्रेश केलं, माझं काय आउटपुट आलेलं नाही, ॲज इट इज सेम आहे. ठीक आहे,
पेजवर आलो. होम पेजवर जेवढे माझे असेट्स येतात, ठीक आहे, त्याच्या आधी मी काय टाकलं, स्लॅश युजर. कारण हे स्लॅश युजर का टाकला सर? कारण का आपल्या जी सी एस एस आहे ती कशा स्टॅटिकच्या आतमध्ये युजर आहे. आता युजर तर टाकले, पण आपल्या मेन फोल्डरच राहिला आपला स्टॅटिक, ठीक आहे. परत युजर सिलेक्ट केले टोटल, ठीक आहे. त्याच्या आधी टाकतो स्लॅश स्लॅश स्टॅटिक स्लॅश, ठीक आहे. आला आता थोडंफार काय चेंजेस झाला, ठीक आहे. एरर दिला तिने मला, ठीक आहे. इन्क्लूडला इन्क्लूड होम डॉट, ठीक आहे. इन्क्लूड एरर दिला, ठीक आहे. इथं माझी गरज नव्हती. रिफ्रेश केला, आता थोडं माझं आउटपुट काय झालं, थोडंफार चेंज झालं, ठीक आहे. आपलं नाव बार आहे, त्याच्यात पण सेम तसंच करतो मी. तिथं युजर आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर काय टाकतो, स्लॅश स्टॅटिक स्लॅश, ठीक आहे. आता बघून परत रिफ्रेश करून, ठीक आहे. थोडंफार लोड झालं माझं, ठीक आहे. आज मी आलो फुटर मध्ये, ठीक आहे. फुटर मध्ये इथं वेंडर आहे, ठीक आहे. तिथे चेक करू होम पेज मध्ये वेंडर आहे का. होम पेजवर आलो, कंट्रोल एफ केला, ठीक आहे. वेंडर चेक केला, वेंडर सापडलेलं नाही आपल्याला, ठीक आहे. फुटर मध्ये आलो, फुटर मध्ये वेंडर आहे, कंट्रोल डी केला, दोनच येतात, ठीक आहे. त्याला पाथ देतात. पाथ कसा देतात, स्टॅटिक स्टॅटिक स्लॅश कोणत्या फाईल मध्ये, आपल्या फोल्डर मध्ये युजर स्लॅश, ठीक आहे. क्लिअर झालं. सेम तसं असेटला पण करायचं, कोणाला असेट, ठीक आहे. दिले, ठीक आहे. आलं ब्राउझरला, रिफ्रेश केलं, आलं माझं, ठीक आहे. इमेज पण अपलोड, ठीक आहे. आता फक्त इथे इमेज अपलोड नाही झालेला आहे, ठीक आहे. आता आपल्याला आय एन जी टॅग सापडायचा, आय एन जी थ्रू काय करायचं, त्याला पाथ द्यायचा, ठीक आहे. कोणत्या पेजवर येतं, टोटल होम पेजवर येतं, ठीक आहे. एक आपल्याला आय एन जी ठीक आहे, टॅग आमची तर ऑलरेडी दिलेलं आहे. फीचर्स 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 फीचर्स, ठीक आहे. इधर एक इमेज चेक करतो, इधर एक इमेज नाही आलेली, इधरले पण दोन इमेज नाही आलेल्या. फीचर्स फीचर्सच्या अगोदर इमेज असेल, ही इमेज कोणती, चल इमेज कसे आहेत का, जस्ट आलो चेक केलं स्टॅटिक मध्ये युजर, असेट मध्ये इमेजेस आहे का, इमेजेसच्या आतमध्ये आपली फीचर, ही इमेज आहे, इमेज नाही आलेली, ही इमेज नाही आल्या, ती इमेज आपल्याला आणायची. त्याचा पाथ बघा, विला एजन्सी स्टॅटिक मध्ये युजर फोल्डर असेट आहे, असेटच्या आतमध्ये इमेज, इमेज पाथ काय, फीचर्स, ठीक आहे. होम डॉट एचटीएमएल मध्ये सेम पाथ आहे आपला, युजरच्या आतमध्ये स्टॅटिक आहे, सॉरी देखील राहिले, ठीक आहे. स्लॅश स्टॅटिक, आता
ब्राउझरला रिफ्रेश केलं, आता इमेज आली आहे. ही जी ती त्याची पूर्ण CSS आणि ती, ठीक आहे. सेम तसंच कुणाचं आपल्याकडं इथं पण आहे. तर रिफ्रेश करू, ठीक आहे. सेकंड ही पण इमेज आलेली, ठीक आहे. एकदम डायरेक्ट स्लॅश स्लॅश, ठीक आहे. तिथे माझ्याकडून डबल झाली, मी याला रिमूव्ह करतो, मला गरज नाही डबलची. आज आपल्या भरपूर जागेवर राहते, ठीक आहे. जरा माझं रोड तरी इमेज नाही आलेल्या, काय दुश्मनी किती काय मध्ये. टाइम डिटेक्ट आपला त्याच्यानंतर इथे 2 इमेज येतात. 250 याला कॉपी केला, आता इथं कंट्रोल V केला, सर कंट्रोल F, कंट्रोल V, इथे एक इमेज इथे डबल स्लॅश झालेला आहे. एक स्लॅश त्यांचा रिमूव्ह केला, हे गायब झाले, हे आले इमेजेस आपल्या आल्या, ठीक आहे. आता इथं पाथ परत चुकला माझ्याकडून, ठीक आहे. स्टॅटिक स्टॅटिक डबल कोड, ठीक आहे. इथं डबल कोड आहे, इथं पण सेम डबल कोड, ठीक आहे. आता माझं काय इमेजेस पण आल्यास पूर्ण क्लिअर झालं. पाथ डबल कोड प्रॉपर्टी यार, ठीक आहे. प्रॉपर्टीज कोमा डॉट प्रॉपर्टी, आता मला काय करायची, जे आपलं नाव बार आहे, नाव बार म्हणजे जर ओपन केलं, ठीक आहे. आपल्याला नाव बार म्हणजे हा नाव बार सापडायचा आहे, होम प्रॉपर्टीज आणि, ठीक आहे, ती सापडते. मी त्याच्यावर क्लिक केलं का ते पेज ओपन झालं पाहिजे, पण आता होत आहे की ओपन नाही, ते पेज ओपन करायचं. नाव बार मध्ये आलो, ठीक आहे. इंडेक्स आहे, आहे, ठीक आहे. प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे. इंडेक्स डॉट HTML आपण काय करायचं, जिथं पण इंडेक्स डॉट HTML आहे, कंट्रोल D करा आणि स्लॅश करा, ठीक आहे. होम साठी नंतर ती प्रॉपर्टी देतो, ठीक आहे. प्रॉपर्टीला कट करा, स्लॅश प्रॉपर्टी, ठीक आहे. ॲज इट इज तो पाथ आहे, तो मी कॉपी केला, काय केला, तो पाथ केला, कॉपी केला, सेव्ह केला. आलो URL मध्ये ॲज इट इज, ठीक आहे. URL बनवली, ठीक आहे. आता फंक्शन बनवतो, डेफ प्रॉपर्टी रिक्वेस्ट दिली, त्याला रिटर्न केलं, रिटर्न रेंडर, ठीक आहे. रिक्वेस्ट
कॉमा डबल कोड मध्ये युजर स्लॅश प्रॉपर्टी डॉट HTML. ठीक आहे, बनवलं. आता ती कशात बनवायची आपल्याला, ती म्हणा आपली जी टेम्पलेट फोल्डर बनवलं त्याच्या आतमध्ये युजर एक फोल्डर बनवला, टेम्पलेटच्या आतमध्ये युजर फोल्डर त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, जे आपण नाव बार फोल्डर बनवले सेम तसेच प्रॉपर्टी डॉट HTML. आता प्रॉपर्टी डॉट HTML तुम्हाला कोड आणायचा. ठीक आहे, आलो इथं प्रॉपर्टी डबल क्लिक केलं, ओपन विथ केलं. ओपन. जर तुमच्या सप्लाय नसलं तर तुम्ही VS कोड पण यूज करा. ठीक आहे, आता हा पार्ट कुणाचा आहे, टोटल नाव बारचा आहे 95 पर्यंत. आपल्या नाव बारची गरज आहे का, आपल्या फक्त कुणाची गरज आहे, फुटरची पण नाही, फक्त प्रॉपर्टी जी पेज आहे त्याची गरज आहे. हे 2 सेक्शन आहे त्याच्या आतमध्ये, ॲज इट इज कॉपी केलं मी. ठीक आहे, आलो इथं पेस्ट केलं. ठीक आहे, आता मी काय करतो, नाव बार ते फुटर काय करतो, इन्क्लूड करतो. होम मध्ये केलं आपण, कोणत्या पेजवर करा आता, प्रॉपर्टीच्या. ठीक आहे, इन्क्लूड केलं. ठीक आहे, लास्टला एक फुटर इन्क्लूड करतो आपण, नाव फुटर झाले माझे इन्क्लूड. ठीक आहे, ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं. आता प्रॉपर्टीवर गेलो. ठीक आहे, आलं माझं प्रॉपर्टीचं पेज. पेज आलं तर काय झालं, इमेजेस नाही आल्या. काय झालं, इमेजेस आल्या नाही. तर ठीक आहे, होम पेजवर आलो. होम पेजवर मला तर वेलकमची काही गरज नाहीये. ठीक आहे, नावबार पण आलो. नावबार पण मला जे आपलं नावबार आहे H1 टॅगची पण मला काही गरज नाही. फुटर आलो, फुटरवर पण मला काही गरज नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, आता मला इमेजेस आणायचे. ठीक आहे, प्रॉपर्टी डॉट HTML आलो. जिथं पण आपल्याला असेट दिसन. ठीक आहे, असेट्स, त्याला काय करा, कंट्रोल सिलेक्ट करा, कंट्रोल D करा. ठीक आहे, परत स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश असेट्स. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं, आले माझे इमेजेस. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आलो नावबार वर. ठीक आहे, नावबार. इथं प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, डॉट HTML. ठीक आहे, मला याची काही गरज नाही डॉट HTML ची. ठीक आहे, जस्ट रिमूव्ह केलं तरी जमन. प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, स्लॅश प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, ते आता URL बनवायची मला. ठीक आहे, URL मध्ये आलो. ठीक आहे, कंट्रोल X, प्रॉपर्टी डिटेल्सची URL बनवली. आता त्याचा काय बनवतो, फंक्शन बनवायचा. ठीक आहे, ॲज इट इज कॉपी केला. आता प्रॉपर्टी डिटेल्स डॉट HTML त्याची काय बनायचं, मला एक फाईल बनवायची. ठीक आहे, आलो टेम्पलेट युजर टेम्पलेट मध्ये, न्यू फाईल. ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, तिथे काय करतो, आधी मी आपली जी नाव बार आहे. ठीक आहे, त्याला इन्क्लूड करून घेतो, नाव बार आणि फुटरला. फुटरला इन्क्लूड करून घेतलं, सेव्ह केलं, आलो, रिफ्रेश केलं. प्रॉपर्टीवर आलो. ठीक आहे, आणि प्रॉपर्टी डिटेल्सवर आलो. ठीक आहे, इथं माझं जस्ट नाव बार आणि फुटर आलाय. ठीक आहे, आता मला काय करायचं, पूर्ण पेज सोर्स करून आणायचं प्रॉपर्टी डिटेल्सचा. ठीक आहे, डबल क्लिक, ओपन विथ सबलाईन टेक्स्ट. ठीक आहे, अब 95 पर्यंत कोणाच कोड होता, नाव बारचा होता.
ठीक आहे. त्याच्या खाली आपलं कोणाचा जेव्हा आपलं फुटर सापडत नाही तर कोड कोणाचा आपला प्रॉपर्टी डिटेल्सचा. ठीक आहे. कॉपी केलं त्याला, आलो बेस कोड मध्ये. ठीक आहे. पेस्ट केला. ठीक आहे. ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं तर पण आलं माझं, पण इमेजेस नाही आलं. ठीक आहे. आता मी इमेजेस आणतो. ठीक आहे. जिथं पण माझं काय असेल असेट्स. ठीक आहे. कंट्रोल डी केलं. ठीक आहे. स्लॅश स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश. ठीक आहे. पाच आलं, ब्राउझरला रिफ्रेश केलं, आले माझे इमेजेस. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे. आता कॉन्टॅक्टस वर आलो, जे आपलं नाव बार आहे. ठीक आहे. आवर कॉन्टॅक्ट स्लॅश. ठीक आहे. कॉन्टॅक्टस. त्याची काय बनवली मी आता URL बनवली. आलो व्ह्यूज मध्ये. प्रॉपर्टी डिटेल्स प्रॉपर्टी. लास्टला स्लॅश राहिलेले आहे कॉन्टॅक्टस. आता सेम फंक्शन बनवतो कॉन्टॅक्टसचा. कॉपी केलेला. ठीक आहे. सेव्ह केला. आलो टेम्पलेट मध्ये. ठीक आहे. न्यू फाईल. कॉन्टॅक्ट डॉट html फाईल बनवली. ठीक आहे. त्याच्यात पण काय करतो मी, नाव बार फुटर इन्क्लूड करतो. ठीक आहे. नाव बार फुटर काय केलं, इन्क्लूड केलं. आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं, कॉन्टॅक्ट झालं, माझं काय झालं नाव बार आणि फुटर आलं. ठीक आहे. आता मी सोर्स कोड आणतो. ठीक आहे. कॉन्टॅक्ट वर आलो, ओपन विथ सबलाईन टेक्स्ट ओपन केलं. ठीक आहे. आपला 95 पर्यंत तुम्हाला कोड येतो पुन्हा नाव बार. 95 पेक्षा 95 पासून पुढे किती खाली घ्यायची. ठीक आहे. फुटर पण नाही येत आपल्याला, ऑलरेडी फुटर आपण हे केलेलं आहे, इम्पोर्ट केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. आलो व्हीएस कोड मध्ये. ठीक आहे. इन्क्लूड केलं एकदा. इथं पण माझा सेट. ठीक आहे. दोन जागा. ठीक आहे. त्याला काय केलं, स्लॅश स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश. आलो ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं, कॉन्टॅक्टसच्या पेजवर आलो. ठीक आहे. प्रॉपर्टीज वर पण जाऊ शकतो, प्रॉपर्टी डिटेल्स पण जाऊ शकतो. पण काय अडचण